शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्यासाठी ई केवायसी बंधनकारक आहे. जे लाभार्थी ई केवायसी केलेले नाही आहेत अशा लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळणार नाही. शेवटची 30 जून ही तारीख आहे. जर तुम्ही ई केवायसी केली असेल तर ई केवायसी पीएम किसान योजनेच्या पोर्टलवरती अपडेट आहे का हे पाहून घेणं गरजेचं आहे. जर ई केवायसी नसेल तर तात्काळ ई केवायसी करून घ्यायची आहे. सध्या जी ई केवायसी आहे आपला चेहरा दाखवून ई केवायसी करणे सुरू आहे. जर तुम्हाला ई केवायसी करायची असेल तर ती ई केवायसी कशा पद्धतीने करायची आहे या संदर्भातील सविस्तर माहितीचा व्हिडिओ या व्हिडिओच्या शेवटी आपण लावलेला आहे. तो व्हिडिओ पाहून तुम्ही व्यवस्थित ई केवायसी करू शकता. तत्पूर्वी एक समजून घ्या, ई केवायसी आपली आहे का नाही हे कशा पद्धतीने चेक करायचं आहे याविषयी व्यवस्थित माहिती समजून घेऊया. शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम गुगलमध्ये पीएम किसान या नावाने सर्च करा. पहिली वेबसाईट दिसेल पीएम किसान सन्मान निधी योजनेची. ही अधिकृत वेबसाईट आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जे वर्षाला तुम्हाला 12,000 रुपये मिळतात याचा हा अधिकृत पोर्टल आहे. आता तुम्हाला या ठिकाणी एक माहिती देण्यात आली आहे, ती माहिती समजून घ्या. ई केवायसी इज मेडिटरी. ई केवायसी कंपल्सरी आहे. एकतर तुम्ही ई केवायसी इथं बायोमेट्रिक पद्धतीने करू शकता अंगठा मारून, किंवा ओटीपीच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही ई केवायसी करू शकता. आता सध्या फेस दाखवून सुद्धा ई केवायसी सुरू आहे. आता तुम्हाला स्टेटस पाहायचं आहे तर नो युअर स्टेटस नावाचा जो ऑप्शन आहे त्यावरती टच करा. टच केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित माहिती समजून घ्यायचं आहे. इंटर रजिस्ट्रेशन नंबर, पीएम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, कॅप्चा भरायचा आहे आणि गेट ओटीपी या पर्यायावरती टच करायचं आहे. आता ओटीपी कोणत्या नंबरवरती जाईल? ई केवायसी करत असताना जो मोबाईल नंबर तुम्ही दिलेला होता त्यावरती इथं ओटीपी जाईल. आता तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नाही, रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर नो युअर रजिस्ट्रेशन नंबर यावरती टच करा. टच केल्यानंतर दोन पद्धतीने तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर काढता येईल, एकतर मोबाईल नंबर टाकून, एकतर आधार कार्ड नंबर टाकून. आता मोबाईल नंबर असेल तर मोबाईल नंबर या ठिकाणी टाका. कॅप्चा जो आहे तो खाली जशाच तसे खालील रकान्यामध्ये भरा इंटर कॅप्चाच्या ठिकाणी. त्यानंतर गेट मोबाईल ओटीपी या पर्यायावरती टच करा, किंवा आधार नंबर टाकून सुद्धा तुम्ही पाहू शकता. सेम प्रोसेस आहे. आता तुमच्याकडे ओटीपी टाकल्याबरोबर 1 सेकंदाच्या आत रजिस्ट्रेशन नंबर मिळेल. तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी आता परत कशा पद्धतीने चेक करायचं आहे याविषयी माहिती समजून घेऊया. आता परत आपण थोडासा मागे येऊया. त्यानंतर नो युअर स्टेटस म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला आता मिळालेला आहे. रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी इंटर रजिस्ट्रेशन नंबरच्या ठिकाणी टाकूया. त्यानंतर दिलेला जो कॅप्चा आहे जशाच तशा समोरील रकान्यामध्ये भरूया आणि गेट ओटीपी या पर्यायावरती टच करूया. आता सर्व भरलेलं आहे. आपण आता इथे गेट ओटीपीला टच करूया. इथं तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर बघू शकता, जो कॅप्चा आहे जशा तसा भरलाय. गेट ओटीपी या पर्यायावरती टच करणार आहे. आता ई केवायसीची जो नंबर लिंक आहे त्यावरती जाईल. आता प्लीज इंटर करेक्ट रजिस्ट्रेशन नंबर. काही वेळा या ठिकाणी थोडासा स्पेस वगैरे जर पडला तर इथं जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो चुकीचा म्हणून दाखवू शकतो. परत एकदा ट्राय करा. परत ट्राय केल्याच्या नंतर आता बघा या ठिकाणी ओटीपी गेलेला आहे. 6 अंकी ओटीपी येईल तुमच्या मोबाईल नंबरवरती. कोणत्या नंबरवरती? ई केवायसी करत असताना जो तुम्ही मोबाईल नंबर दिलेला होता त्यावरती ओटीपी येईल. त्याचे शेवटचे 4 अंक सुद्धा त्या मोबाईल नंबरचे खाली दाखवतात. आता तो आलेला ओटीपी तुम्ही इथं व्यवस्थित भरा. भरल्याच्या नंतर गेट डाटा या पर्यायावरती टच करा. व्यवस्थित समजून घ्या, अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे. आता बघा डाटा काही क्षणाच्या तुमच्या समोर येईल. यामध्ये फार्मर इन्फॉर्मेशन सर्वप्रथम व्यवस्थित दाखवेल. आता त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. मी आता तुम्हाला जो मेन मुद्दा आहे या व्हिडिओचा, ई केवायसी तुमची झाली असेल तरच तुम्हाला 23वा हप्ता मिळणार आहे. आता एलिजिबिलिटी स्टेटस नावाचा जो ऑप्शन आहे 1 नंबरचा त्यावरती टच करा. या ठिकाणी 3 सिग्नल जे आहेत ते ग्रीन दाखवायला पाहिजे. एक तर लँड सीडिंग, त्याचबरोबर आधार बँक अकाउंट सीडिंग स्टेटस यस असायला पाहिजे, लँड सीडिंग यस असायला पाहिजे आणि त्यानंतर ई केवायसी स्टेटस सुद्धा यस असायला पाहिजे. आता ई केवायसी मुळे जर तुमचे हप्ते रुकले असतील तर इथं ई केवायसी तुम्हाला इथं करायचीच आहे. आता लाखो लाभार्थी ज्यांचं वय झालेलं आहे, ज्यांचे अंगठे बसत नाही आहे किंवा मोबाईल नंबर लिंक नाही आहेत, अशा लाभार्थ्यांचे भरपूर असे सध्या फेस दाखवून तुम्हाला ई केवायसी करून घ्यायची आहे. जर इथं ई केवायसी बाकी असेल तर. आता रिझन वगैरे जर असेल तर ना हप्ता येण्याचे ते रिझन सुद्धा इथे दाखवले जातात. आता तुम्हाला ई केवायसी कशा पद्धतीने करायची आहे या संदर्भात जर सविस्तर माहितीचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुमच्या हाताच्या उजव्या साईडला एक व्हिडिओ दिसत आहे त्यावरती टच करा.
ज्या पद्धतीने सध्या ई केवायसी करण्याची माहिती दिली आहे त्या पद्धतीने ई केवायसी करून घ्या. ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अशाच अचूक योजनेबद्दल अचूक अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.